बर बर चालतंय. बघू काय असं ते तर. तुमचं तर मला कशाला पाहिजे. नांगरले वाटतं ऊस घालवायचा मी इथं नाही तर नाना कारनामा करून टाकतो या पाय बिपा फुडून टाकले काय सगळं वाट लावली आहे ट्रॅक्टर कसं नाही आता इथनं ऊस घालवायचा आहे तर नाना सगळं जर रान नांगरलंय वाटतं आता ऊस कसा घालवायचा पायपा पण ठिबकच्या फोडून टाकले त्या सगळ्या नांगरलंय ती नांगरलंय हातभर बांध आतमध्ये पोकारला या पायपा पण फोडले त्या चुलत आहे का वैरे आहे या हा कळत नाही लगा आम्ही हिथं नसल्यामुळं सगळं पार आमच्या रानाची वाटोळ करून टाकलं या नानाला जाऊ तू जाता काय गमत आहे नाना इकडे या इकडे काय रे आलो 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 चल काय म्हणतोय बघून येतो त्याचं काय असेल ते. काय म्हणतोय रे काय म्हणतोय म्हणजे रान नांगरून टाकले काय म्हणतोय म्हणजे माझा ऊस घालवायचा आहे तुम्हाला माहित होतं का नाही काय झालं मग रान नांगरलं ट्रॅक्टर कसं घालायचं उद्या ऊस तोडी येणार आहे ती ऊस तोडणार आहे ती मग वाहन कसं बाहेर काढायचं अरे माझ्या बांधा तिकडे तो फोडला सवार हा अहो ते फोडला माझा पण इकडं अर्धा बांध फोडलाय सगळे ठिबक तोडून टाकले तुम्ही काय तुझं म्हणणं आहे मग माझं म्हणणं काय होतं तुम्ही नांगरलेच का माझा ऊस गेल्यावर नांगरायचं होतं तू हे बघ तिरी मिरीला येऊ नगच तुला वाटतंय चार माणसां त्यांच्यात एकच काय आहे ते बघू तुझं काय असं ते चल मला गोड बुडून गाडीहून आणलंय इथं आणि इथं तमाशा करून ठेवला होय सगळं रानच्या रान नांगरून ठेवलंय माझा ऊस घालवायचा या हा ही तुम्हाला कळायला पाहिजे होतं का नाही हा आणि माझ्या आई गाठलीच बांध फोडला सारखा कुरकुर खोड कोंबडी करतो तवार हा काय ठेवलं त्या बांधाला सांग बर तुम्ही मला दम देताय होय मारायचे धमक्या देताय तुम्हाला कळत नव्हतं आधी माझा ऊस घालवायचा होता आणि ते रान तुम्ही नांगरून टाकले कसा घालवणार आणि सांगताय प्रतिष्ठित माणसं आणा 4 म्हणत आणतो सगळी माणसं गोळा करतो बघू काय करताय तुम्ही पण हा तुला काय कराय ती कर यासाठी मला गाडीवर घालून पुढे आणलंय होय दम द्यायला इथं मी पण धावतोय तुम्हाला मी पण काय आहे ती काय करणार आहे तू काय करणार आहे म्हणजे तू काय करणार आहे चुलताय म्हणून ग बसतोय तुम्हाला आधीच सांगतोय तुम्ही नांगरलेच का रान माझा ऊस घालवायचा होता माहित होतं ना तुम्हाला अरे मग तू माझं कसं तर बांध फोडलास हा बांध फोडला म्हणजे तू खोडू कोंबडीकर सारखा बांध फोडतोय का रे हा मग ह्याच्यासाठी मला अडग लावलंय होय तुम्ही नांगरून टाकले ना तुम्हाला दावतूच मग काय गमत आहे मी तू पण काय करणार आहे जा हा. चल नाना चुलताय म्हणून मी अजून अंगाला हात लावला नाही तुम्ही माझी कॉलर धरली ध्यानात ठेवा अरे तू काय करणार आहे म्हणजे माझ्या अंगावर येता हे बघ, माग सर काय करणार आहे काय करणार आहे म्हणजे हा? काय करणार आहे म्हणजे तुम्हाला काय हे आहे होय? काय करणार आहे म्हणजे भूक भोगसून टाकी. नाना, ते रान नांगरायचं होतं तर तुम्ही ऊस घालवायचा आहे माझा तरी तुम्ही काय नांगरून ऊस? टाकले माझं ना रान नांगरलंय तरी तुम्ही माझ्या ऊस जायला वाट ठेवली नाही तुम्हाला ठेवतच तू नाही. माझा बांध फोडला तवर हा तवर मला माहित होतं ना माझा ऊस जायचा होता तरी तुम्ही नांगरून टाकले रान. नांगरून माझा आहे घाले बांध फोडला तवर हा? हा हा? तुला काय अरे पाहिजे मला होतं? गोड बोलून इकडे येऊन माझा गोड काट- बोलून माझी वाट लावलीच बांधाची तवर हा पार बांध फोडून टाकला तुला काय पाहिजे ना म्हणजे काटा वाट काढताय होय. लावलीच पार माझ्या बांधात मी बर. कुरु कुरु कोंबडीगत करतोय हा तुम्ही सांगतोय मला तुम्ही बळणीच माझं ऊस घालवायचा म्हणून बळणीच ना रान नांगरून टाकले नाही. माझ्यावर डाव करताय व्हय? डाव म्हणजे मला हा? गोड बोलून इथं आणले अंगावर धावून आलाय मारताय व्हय? तुला काय करायचं कर जा बघतोच मी तुम्हाला पण हे बघ जित्ता ठेव, जास्त बघसून बोल नका टाकीन. जा बघ हा. माझा परफेक्ट टाइम बांध फुटतो तवर हा तवा सांगतोय सोय मला तुम्ही माझ्यावर डाव केलाय पार हा, माझं- म्हणजे ते काय करायचं माझा ऊस घालवायचा आहे तुम्ही रान नांगरून टाकलं ट्रॅक्टर कसा नाही आता डाव केला आणि मला इकडे गोड बोलून येऊन माझा काटा काढताय व्हय? हा? सानिका कुणाचा आवाज येतोय ग
बघूया का भांडणं करते ती वाटतं. बघू बर कोण आहे. माझा बांध फोडला जातो अरे ना ना खुरप्या मुंडक सोडवीन माझ्या सोडीला नादाला मग. लागा तुम्ही. हात करून फोडीन मी तुझं सुटत्या. अजून लहान आहे म्हणून लहान आहे, हात काय उचलला करणार आहे तू? नाही. हा? काय करणार आहे? काय सोडा. काय झालं अहो, कशाला भांडणं करताय. कशाला मध्ये हे माझा बांध फोडला या अहो, घ्यायचं हा? समजून एखादं प्रत्येक काढा. टायमाला खुडी कोंबडी गत करतो या हा? कशाला तसं करायचं यांनी भांडणं? माहित आहे माझा ऊस घालवायचा या हा? तर रान नांगरून टाकले आता मी कसा ऊस घालवायचा सांगा दोघांनी बरं तुम्ही समजून हा? घ्यायचं. बांधाला बांध फटणार करणार. काय समजून घ्या आता इथं बसत प्रत्येक नाही. टायमाला ह्याची नाटकं चालली ती त्या बांधावीच फोडला माझा बांध हो, कुठवर हे नाही करायचं दोन हा? नांगार तू ही प्रत्येक वर्षी ह्याचं मी टिमटिम ऐकून घेऊ ही माझं रान आहे मी काय पण करीन ह्याचा काय संबंध आहे हा असू द्या की नाना घ्यायचं समजून. कोण संघ घेऊन गेलाय का गेलाय कोण संघ घेऊन. अहो नाही की समजून घेत नाही कोण उरावून येत नाही पण ह्याला कळायला पाहिजे ना पण त्यासनी पण समजायला पाहिजे का नाही दरवर्षी ऊस घालवायच्या आधी नांगरून ठेवत्यात या मला म्हणजे ही करत्यात आडबाजी लावत्यात सारखं कळत नाही वे त्यासनी दोघांनी ऊस घालवायचा आहे माझा मग ट्रॅक्टर कसा काढणार मी हो की पण दोघांनी पण समजून घ्यायचं. काय एकामेकाच्या उराव बसून एखाद्याचा जीव जाईल की ही इथली जागाच पडायचा या. हे असला चुलता वय पुतण्याच्या अंगावर जातोय वरनं म्हणतोय जीव मारून टाकीन तुला म्हणून समजून प्रत्येक वर्षी मी घेतोय ह्याचं समजून हाय बारका आपल्यापेक्षा म्हणून पण ह्यो माझ्यावर जी शिरा ताणतोय हा याला कळायला पाहिजे ना वाय तरी त्यासनी पण कळत नाही वे दरवर्षी मी ऊस घाली होती ही माहित असून बळणीच नांगरून ठेवलंय आडबाजी करायला घ्यायचं दोघांनी दुईकंड समजून. काय करायचं. कुठवर समजून घ्यायचं याचं हा? अहो नाना नक्की विषय काय झालाय आवाज पाकत्या तिकडे त्या रस्त्याकडे ऐकायला येतोय नक्की विषय काय झालाय माझ्यापेक्षा बारका यानं समजून घ्यायला पाहिजे ना ही माझं रान आहे मी काय पण करीन माझ्या रानात मी ह्यो मला दोन मिनिटं ऐका नाना हा का पुतण्या तुमचा आहे हो तुम्ही चुलताय घ्या की समजून पोराचा ऊस जायचा आहे द्या की रस्ता कशाला उगाच वादावाद करताय भांडणं करून कुणाचं चांगलं झालंय का सांगा मला बरं आजपर्यंत झालंय का कुणाचं चांगलं हा घ्यायचं समजून चुलत्याच्या नात्यानं पुतण्या त्यांना पण कोण नाही आहे घ्या की समजून बरोबर हा नाना किती पण केलं तरी रक्त एकच आहे तुमचं द्या वाट कशाला उगाच पोरात मार करताय तुम्ही आवाज पाक त्या रस्त्याकडे ऐकायला येतो या हा हाय तुझं गाड्या बरोबर आहे बरं का कळतंय मला माझी चुकी झाली त्याला बोलाय ना मी पाहिजे होतं कोणीतरी कमीपणा घ्या भांडणं करून नाही कोणाचं चांगलं झालं उद्या तुम्हाला जर कुठं अडचण आली तर तेच येणार आहे मदतीला दुसरं कोण येणार नाही कामापुरती असते ती सगळी नाना बघा किती पण केलं तरी ती जवळच आहेत तुम्ही पण एकमेकांना साथ दिल्याशिवाय दुसरं कोण येणार आहे मैत्रीच्या नात्यानं मी आवाज ऐकून इथपर्यंत आलो दुसरं कोण येत नाही मी सांगायला तुम्हाला 4 गोष्टी समजून सांगायला आलो या हाय बरोबर गाड्या तुझं असं कोण कोणाला समजून सांगत नाही नाना काय चालतंय असेल ती त्यांना द्या वाट कसं आहे शेवटी तुम्ही एकाच घरातला आहे उगाच कशाला भांडताय दोन्ही हसायला बसली या उगाच कुणाचा हसू करून घेऊ नका नाना मला एवढंच म्हणायचं आहे पोरग आलंय ती मुंबईला असतात राहायला ती आल्यात वर्षातनं एकदा ऊस घालवायला म्हणून आल्या त्या द्या त्यांना वाट उगाच भांडत बसू नका काय असेल ती द्या वाट चालतंय गाड्या माझी झाली चुकी घे पदरात होता नाही ना ना किती पण केलं तर तुम्ही मोठा आहे हा. हाय बरोबर अरे काय तू तर नेणार आहे का संगण मी तर नेणार आहे का ही जमीन इथंच पडायची पण इथनं पुढं आपलं बाबा चांगलं वागूया एकमेकाला वाट देऊया तू पण माझ्या बांधाकडे येऊ नगस मी पण तुझ्या इकडे येत नाही असून ते चल जाऊयात आपलं दोघं चल त्याला बाबा वाद करायचा